नमस्कार मित्रो, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं असेल तर तुम्ही ही पोस्ट बघितलीच असेल, ज्यामध्ये मी एका प्रॉडक्टचं म्हणजेच हिट ह्या स्प्रेचं मॅनिप्युलेशन तयार केलं होतं. तर तेच मॅनिप्युलेशन मी कसं बनवलं हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला हा फोटो इथे फोटोशॉपमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचं बॅकग्राऊंड काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे हे सिलेक्शन करून मास्किंग करून मी याचं बॅकग्राऊंड काढून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊन काही सेटिंग्स करून म्हणजेच एक्सपोजर, हायलाईट्स आणि कॉन्ट्रास्ट ह्या तिन्ही गोष्टींमध्ये काम करून थोडंसं त्याला क्लिअर केलं. आता त्यानंतर एक सॉलिड बॅकग्राऊंड टाकून ब्रँडचा जो येलो कलर आहे तो मागे एक स्पॉट म्हणून दिला, जो ब्राईट लाईट म्हणून काम करू शकतो. आणि त्यानंतर व्हाईट ब्रशने असे स्पॉट्स तयार करून लाईट तयार केली जी मागून येते आणि प्रॉडक्टला अजून हायलाईट करेल. त्यानंतर झूम करून थोडंसं अजून क्लिअर केलं. आता ह्या फोटोला अजून क्लिअर केलेलं आहे, जिथे जिथे रफ एजेस होते ते सुद्धा क्लिअर केलेले आहेत. आता हा फोटो खूप अंधारात काढलेला आहे, त्यामुळे स्प्रेमधले काही हायलाइटेड पार्ट दिसत नव्हते, म्हणून ब्रशने पेंट करून हे थोडं अजून हायलाईट केलं. आता झूम करून आपण ह्याला अजून थोडंसं क्लिअर करूया. ह्याच्यावरती जे डाग आहेत ते डाग सगळे स्पॉट हिलिंग आणि क्लोन स्टॅम्पने काढून टाकलेले आहेत. आता अशा प्रकारे आपला प्रॉडक्ट शॉट तयार झालेला आहे. प्रॉडक्ट प्रॉपर तयार आता दिसतं आहे. यानंतर एक मागे एक पेंटूलने शेप तयार केला, जो शेप तुम्हाला त्या हिटच्या प्रॉडक्टवरती पण दिसेल. तोच शेप घेतला आहे, त्यांचाच कॉन्सेप्ट आहे, तो फक्त आपण मॅनिप्युलेट करून बनवतो आहे. ह्याला डेप्थ देण्यासाठी ब्रशने पेंट केलं आहे, एक शेप टाकला आणि त्याच शेपला ग्लोसारखं बनवलेलं आहे. त्यानंतर ह्याला थोडा मेटल टेक्स्चर देण्यासाठी इंटरनेटवरून एक टेक्स्चर घेतला मेटलचा आणि त्याला क्लिप मास्क केलेलं आहे. त्या शेपच्यावर थोडंसं ओपॅसिटी, लाईट, हायलाईट्स, शॅडोज या तिन्ही गोष्टींवरती काम करून त्याला आपण अजून थोडंसं रिअलिस्टिक बनवलेलं आहे. आता प्रॉडक्टवरती जी मागून लाईट येते येलोवाली, ती थोडीशी येलो टेम्परेचरसारखं तिथे कॅमेरा रॉ फिल्टर आणि ब्रश टूल ह्या दोन्हीचा वापर करून थोडं आपण त्याच्यामध्ये हायलाईट्स टाकलेले आहेत. मागून जी येणारी लाईट आहे त्यासाठी इनर ग्लोचा वापर केला. खाली एक प्लॅटफॉर्म तयार केलं, त्यानंतर त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा ती येलो लाईट पडलेली दाखवली आणि त्या येलो लाईटच्या आतमध्ये एक डार्क शॅडो जी थोडीशी जवळ असेल प्रॉडक्टच्या, म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला तिथे डेप्थ आणलेली आहे. नेटवरून एक लाईट ग्लेअर घेतली, ती लाईट ग्लेअर इथे टाकून त्याचा ब्लेंड मोड स्क्रीन केला आणि त्याला प्रॉडक्टच्या मागे प्लेस केलं. आणि आता एक मच्छरचा फोटो घेतला, त्याचा बॅकग्राऊंड काढून ते आपण जे मेटलचं जे बनवलेलं डिझाईन होतं त्याच्यामध्ये असं प्लेस केलं आणि मास्क करून असं दाखवलं जसं की तो त्याच्यात घुसलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा लाईट्स, शॅडोज हे दोन्ही डार्क लाईट करून ओव्हरले करून त्याला अजून डेप्थ आणलेली आहे त्या मच्छरला सुद्धा. त्यानंतर थोडे मच्छर खाली पण पडलेले आपण दाखवलेले, त्याला पण आपण डेप्थ आणि रिअलिस्टिक वाटण्यासाठी त्याला पण सगळ्यांना सुद्धा शॅडो दिलेली आहे. आता जे आपण डिझाईन बनवलेलं मागे त्यालाच एक स्मार्ट ऑब्जेक्ट बनवून त्याची एक कॉपी करून थोडं पुढे म्हणजे झूम करून त्याला ब्लर करून पुढे प्लेस केलेलं आहे आणि अजून एक कॉपी करून मागे एक प्लेस केलेलं आहे, ज्याला गॉशन ब्लर देऊन थोडंसं ब्लर केलं आहे आउट ऑफ फोकस दिसण्यासाठी. तर आता हे ओव्हरऑल अशा डिझाईनमध्ये डेप्थ आलेली आहे. आता ह्याचाच कंट्रोल शिफ्ट ऑल्ट ई करून एक पूर्ण कॉपी तयार केली, म्हणजे एक लेअर ज्यामध्ये हे सगळं असेल असं एक तयार केलं. त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट बनवलं आणि त्याच स्मार्ट ऑब्जेक्टला कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊन अजून थोडंसं एनहान्स केलं आणि अशा प्रकारे आपलं हे मॅनिप्युलेशन तयार झालेलं आहे. तर हे आहे आधीचं आणि हे आहे नंतरचं. तर आता तुम्ही जे काही बघितलं, जे काही शिकलं ते तुम्हाला स्वतःला ट्राय करायचं आहे. तुम्ही स्वतः ट्राय करा आणि तुम्ही बनवलेलं डिझाईन तुमच्या अकाउंटवरती अपलोड करा आणि आर्टफिना मराठीला टॅग करा. जे मला आवडतील तेवढे सगळे मी आपल्या इंस्टाग्रामवरती रिशेअर करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.